नमो बुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहूया लोक काय म्हणतील याचा विचार करून अनेक जण आपले स्वप्नच ठेवतात. म्हणून बुद्ध काय सांगतात यावर बुद्धांचे विचार काय आहेत हे आपण पाहूया. कधीकधी आपण स्वतःच्या आयुष्यापेक्षा लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याचा जास्त विचार करतो. आपण काही नवीन करायला जातो पण मन म्हणतं करून बघ, पण लगेच दुसरा आवाज येतो, लोक हसले तर, लोकांनी नावं ठेवले तर, अपयश आलं तर मी काय करू, आणि मग आपण स्वतःच्याच स्वप्नांना थांबवतो. पण बुद्धांची शिकवण आपल्याला एक गोष्ट समजावते. तुमच्या मनाची शांतता इतरांच्या मतावर अवलंबून ठेवू नका, कारण लोकांचं काम बोलणं आहे आणि तुमचं काम आहे पुढे चालत राहणं. आज तुम्ही शांत असाल तर लोक म्हणतील याच्यात आत्मविश्वासच नाही. तुम्ही मोठं स्वप्न पाहिलं तर म्हणतील हे त्याच्याकडून होणारच नाही. तुम्ही यश मिळवलं तर लोक तुम्हाला म्हणतील की याचं नशीब चांगलं होतं. आणि कधी अपयश आलं तर लोक म्हणतील आम्ही आधीच सांगितलं होतं की याच्याकडूनही होणारच नाही. म्हणून लोक काय म्हणतील याचा हिशोब करत बसलात तर तुमचं आयुष्य कधीच तुमचं राहणार नाही. बुद्धांच्या शिकवणुकीतून आपण हे शिकू शकतो, बाहेरच्या आवाजापेक्षा आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. तुमचा मार्ग तुम्हालाच चालायचा आहे. तुमच्या चुका तुम्हालाच सुधारायच्या आहेत. तुमच्या स्वप्नासाठी तुम्हालाच मेहनत करायची आहे आणि तुमचं आयुष्यही तुम्हालाच जगायचं आहे. मग निर्णय दुसऱ्याच्या मताने का घ्यायचे? काही लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील, काही लोक ठेवणार नाहीत. काही तुमच्यासोबत चालतील, काही मध्येच सोडून जातील. पण याचा अर्थ तुमचा प्रवास चुकीचा आहे असा होत नाही. कधीकधी एकटं चालणं म्हणजे आपण चुकीच्या मार्गावर आहोत असं नसतं. कदाचित आपण आपल्या योग्य मार्गावर पहिल्यांदाच चालत असतो. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा, लोकांचं मत ऐका, पण तुमच्या आयुष्याचा निर्णय त्याच्याकडे देऊ नका. टीका झाली तर त्यातून शिकून घ्या, पण टीकेमुळे स्वतःला कमी समजू नका. अपयश आलं तर थांबू नका, कारण अपयश हा शेवट नसतो, तो पुढच्या प्रयत्नाची सुरुवात असतो. आणि लक्षात ठेवा, जगाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवू नका. तुम्ही शांत राहा, तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. दररोज कालपेक्षा थोडं चांगलं होण्याचा प्रयत्न करा, कारण शेवटी तुमचं आयुष्य लोकांच्या शब्दांनी नाही तर तुमच्या कर्मांनी ओळखलं जाणार आहे. आज लोक तुम्हाला कमी समजतील, उद्या कदाचित तेच लोक तुमच्या प्रवासाची उदाहरणं देतील. पण त्यासाठी तुम्हाला आज लोकांचा आवाजापेक्षा स्वतःच्या ध्येयाचा आवाज मोठा करावा लागेल. म्हणून पुढे चला, शांतपणे, संयमाने आणि विश्वासाने. कारण तुमचा प्रवास कोणाला सिद्ध करण्यासाठी नाही, तुम्हाला स्वतःची खरी ताकद ओळखण्यासाठी आहे. आणि एक दिवस असा येतो मित्रांनो, जेव्हा तुम्हाला जाणवतं की ज्याचं मत मिळवण्यासाठी आपण इतकी वर्ष धावत होतो, त्यांच्यापैकी अनेकांना आपल्या संघर्षाची कल्पनाही नव्हती. त्यांना फक्त तुमचा परिणाम दिसत होता, तुमचा प्रवास नाही. त्यांना तुमचं यश दिसत होतं, पण त्यामागच्या रात्री दिसत नव्हत्या. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी हे माझ्यासाठी करतोय की लोकांना दाखवण्यासाठी? जर उत्तर माझ्यासाठी असेल तर मग लोक काहीही म्हणू देत. तुम्ही हळू चालत असाल तरी चालेल, पण थांबू नका. तुमची सुरुवात छोटी असेल तरी चालेल, पण स्वतःवरचा विश्वास छोटा करू नका. बुद्धांच्या शिकवणुकीतून एक सुंदर गोष्ट समजते, मन शांत असेल तर बाहेरचा गोंधळ आपल्याला सहज हलवू शकत नाही. म्हणून प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची गरज नसते. काही लोकांना उत्तर शब्दांनी द्यायचं नसतं, आपल्या कर्मांनी द्यायचं असतं. आज कोणी तुमच्यावर हसत असेल तर हसू द्या. आज कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर ठेवू देऊ नका. तुम्ही फक्त तुमच्या मार्गावर प्रामाणिकपणाने चालत राहा. कारण झाडाला रोज कोणी सांगत नाही की तू मोठं हो, ते शांतपणे वाढत राहतं. तसंच तुम्ही दररोज थोडं शिका, दररोज थोडं बदला, दररोज थोडं पुढे चला. आणि एका दिवसात सगळं बदलण्याची अपेक्षा करू नका. बदल हळूहळू होतो, पण तो मनापासून केला असेल तर कायमचा असतो. कधी तुमच्याकडे काहीच उरणार नाही असं वाटेल, पण त्या क्षणी लक्षात ठेवा, तुमच्याकडे अजूनही तुमचा श्वास आहे, तुमचं मन आहे, तुमची इच्छा आहे आणि पुन्हा सुरुवात करण्याची एक नवीन संधी आहे. म्हणून भूतकाळाला शिक्षा बनवू नका. जे झालं ते झालं, त्यातून शिका, पण त्याच ठिकाणी उभे राहू नका. बुद्धांचा मार्ग आपल्याला भूतकाळात अडकायला नाही तर वर्तमानात जागरूकपणे जगायला शिकवतो. आजचा दिवस तुमच्या हातात आहे. आज एक चांगला विचार करा, एक चुकीची सवय कमी करा, एक चांगलं काम करा आणि स्वतःवर एकदा तरी मनापासून विश्वास ठेवा.
कदाचित तुमचं आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण तुमचा एक निर्णय तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो. म्हणून लोक काय म्हणतील यापेक्षा माझं मन काय सांगते हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि जर तुमचं मन म्हणत असेल पुढे जा, तर मागे वळून पाहू नका. शांतपणे पुढे चला. कारण तुमची खरी स्पर्धा दुसऱ्यांशी नाही, कालच्या तुमच्याशी आहे. आणि जेव्हा तुम्ही कालच्या स्वतःपेक्षा थोडे चांगले होता, तेव्हा समजा तुम्ही जिंकायला सुरुवात केली आहे. आता या प्रवासात आणखी एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात कायमची राहण्यासाठी आलेली नसते. काही लोक तुमच्यासोबत थोडं अंतर चालतात, काही लोक तुम्हाला एखादा धडा शिकवतात आणि काही लोक निघून जातात. पण प्रत्येक जाणाऱ्या व्यक्तीला धरून ठेवण्याची गरज नसते. कधीकधी एखाद्याला सोडून देणं म्हणजे हार मानणं नसतं, तर स्वतःच्या मनाला शांतता देणं असतं. आपण अनेकदा विचार करतो, त्याने माझ्याशी असं का केलं, ती व्यक्ती बदलली का, माझी चूक होती का? पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच असं नाही. काही गोष्टीचं उत्तर शोधण्यापेक्षा त्या स्वीकारणं जास्त महत्त्वाचं असतं. बुद्धांच्या शिकवणीतून आपणही शिकतो, जे बदलता येत नाही त्याला स्वीकारण्याची शक्ती मनात निर्माण करा. ज्याला थांबवता येत नाही त्याच्या मागे धावू नका. ज्याला तुमचं महत्त्व समजत नाही त्याच्यासमोर स्वतःची किंमत सिद्ध करत बसू नका. आणि ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या मागे स्वतःला हरवू नका. कारण तुमची किंमत एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावर ठरत नाही. तुम्ही कोण आहात, तुमची मूल्य काय आहेत, तुम्ही कोणत्या दिशेने चालत आहात हेच महत्त्वाचं आहे. कधीकधी आयुष्य आपल्याला एकटं करतं, कारण आपल्याला स्वतःची ओळख करून घ्यायची असते. गर्दीत राहून सगळ्यांना समजून घेण्यापेक्षा कधीकधी शांत बसून स्वतःला समजून घेणं जास्त गरजेचं असतं मित्रांनो. म्हणून स्वतःसोबत वेळ घालवा. तुमच्या मनात काय चाललंय ते ऐका. तुम्हाला खरंच काय हवं आहे हे स्वतःला विचारा. कारण जग तुम्हाला हजारो दिशा दाखवेल, पण तुमचा खरा मार्ग तुम्हालाच शोधायचा आहे. आणि लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे कमजोर असणं नाही. कधीकधी शांत माणूसच सगळ्यात मोठी लढाई स्वतःच्या आत लढत असतो. म्हणून तुमच्या शांततेला कमजोरी समजू देऊ नका. तुम्ही उत्तर देत नाही म्हणून तुम्हाला काही कळत नाही असं नाही. कधीकधी तुम्हाला सगळं कळतं, पण तुम्ही तुमच्या मनाची शांतता निवडता आणि हीच खरी ताकद आहे. जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणं मोठं आहे. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करा. मी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही. मी प्रत्येक व्यक्तीला खुश करण्याचा प्रयत्न करणार नाही. मी माझ्या भूतकाळाला माझं भविष्य ठरवू देणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, मी स्वतःला कधीही सोडणार नाही. कारण आयुष्यात सगळे साथ सोडले तरी जर तुमचा स्वतःवरचा विश्वास तुमच्यासोबत असेल तर तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. आणि कदाचित हीच तुमच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर सुरुवात असेल. आणि आता या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी फक्त एक गोष्ट मनात ठेवा. आयुष्य खूप छोटं आहे मित्रांनो. लोक काय म्हणतील, कोण काय विचार करेल, कोण सोबत राहील, कोण दूर जाईल, या सगळ्यांचा विचार करत बसण्यात आपला आजचा सुंदर दिवस निघून जाऊ देऊ नका. तुमच्या आयुष्यात जे घडलं त्याला स्वीकारा. ज्यांनी दुखावलं त्यांना मनातून माफ करण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी साथ दिली त्यांची किंमत जाणून घ्या. आणि स्वतःला मात्र कधीही विसरू नका. बुद्धांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. मन शांत असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी मार्ग सापडतो. म्हणून परिस्थिती बदलण्याआधी स्वतःचं मन मजबूत करा. आज तुम्ही जिथे आहात तिथूनच सुरुवात करा. मोठं पाऊल उचलता येत नसेल तर छोटं पाऊल उचला, पण पुढे चला. कारण प्रत्येक मोठा प्रवास एका छोट्या पावलानेच सुरू होतो. कदाचित आज तुम्हाला तुमची मेहनत कुणालाच दिसत नसेल, पण तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलात तर एक दिवस तुमचीच मेहनत तुमची ओळख बनेल. म्हणून लोकांच्या टाळ्यांची वाट पाहू नका. स्वतःच्या प्रगतीवर आनंदी व्हा. कालपेक्षा आज थोडं चांगलं झाला तर तेही यश आहे. काल जिथे हार मानली असती आज तिथे थोडं अधिक धैर्य दाखवलं तर तेही यशच आहे. आणि पडून पुन्हा उभे राहिलात तर समजा तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकत आहात. शेवटी एवढंच, लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे तुमच्या हातात नाही मित्रांनो, पण तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे तुमच्या हातात आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा.
मन शांत ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा आणि तुमच्या मार्गावर चालत राहा. एक दिवस मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल, ज्या गोष्टीसाठी तुम्ही कधी रडलात, ज्या लोकांसाठी तुम्ही स्वतःला विसरलात आणि ज्या परिस्थितीला तुम्ही शेवट समजलात, त्याच गोष्टींनी तुम्हाला आजचा मजबूत माणूस बनवला आहे. म्हणून हार मानू नका, थांबू नका, स्वतःला कमी समजू नका. तुमची कथा अजून संपलेली नाही. तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर अध्याय अजून लिहायचा बाकी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्याला या शब्दांची गरज आहे त्याच्यासाठी नक्की शेअर करा. लवकरच भेटूया अशाच सकारात्मक व्हिडिओसह. नमो बुद्धाय. जय भीम.